हाय स्टुडंट. तर भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा. या चॅनेलवरती पूर्ण BCom BA 12th याच्या रिलेटेड पूर्ण तुम्हाला स्वाध्याय नोट्स पूर्ण भेटून जाणार आहे. जे विद्यार्थी SRT MUN नांदेड युनिव्हर्सिटीचे आहे त्यांच्यासाठी तर खूप उपयुक्त हे चॅनेल आहे. या चॅनेलवरती पूर्ण युनिव्हर्सिटीचे जे स्वाध्याय आहेत सिलेबस आहे तो पूर्ण आपल्या चॅनेलवरती तुम्हाला भेटून जाणार आहे. तुम्ही घरी बसून सुद्धा पेपरला जरी डायरेक्टली गेलात तरी तुम्हाला 100% गॅरंटी देते की तुम्ही पास व्हाल. जर तुम्ही माझे व्हिडिओ कंटिन्यू पाहत असाल आणि मी ज्या दिलेल्या नोट्स आहेत त्या फॉलो करत असाल तर तुम्ही 100% पास व्हाल. तुमचे सब्जेक्ट हे निघतील, बॅक राहणार नाहीत. तर पहा, BCom 3rd year सेमिस्टर 6 नोव्हेंबर-डिसेंबर 2023 मध्ये झालेले आपण क्वेश्चन पेपर हे पाहत आहोत. 2024 मध्ये झालेले आपण लवकरच पाहणार आहोत. त्याआधी 2023 मधील क्वेश्चन पेपर पाहून घेऊया, जेणेकरून 2023 आणि 24 याच्या कंपॅरिझनमध्ये जे क्वेश्चन सारखे आलेले होते त्याचा तुम्हाला अभ्यास करता येईल. ठीक आहे. तर पहा, ऑडिटिंगचा पेपर तुमचा 3 तासाचा याला वेळ असणार आहे. मॅक्झिमम 75 मार्क्स तुम्हाला ऑडिटिंगच्या पेपरसाठी असणार आहेत. ठीक आहे. तर ज्या तुम्हाला इथे नोट दिलेले आहेत ते तुम्हाला सर्व प्रश्न सोडवा. प्रश्न पहिला एक अनिवार्य आहे, तर कंपल्सरी पूर्ण क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला हे दिलेलं असणार आहे. तर तुमचा जो ॲडव्हान्स अकाउंट, मॅनेजमेंट अकाउंट, तर हे जे क्वेश्चन पेपर आहेत तर प्रिव्हियस इयर 2023चे जे आपण पाहिलेले आहेत ते पाहिले नसतील तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहू शकतात. तर आज आपण ऑडिटिंग या विषयाचा तुमचा क्वेश्चन पेपर पाहणार आहोत. तर क्वेश्चन फर्स्ट हा 20 मार्कासाठी असतो प्रत्येक याच्यातला. ठीक आहे. तर पहा, पहिला क्वेश्चन होता, एक्सप्लेन द टाइप्स ऑफ ऑडिट रिपोर्ट अँड डिस्क्लोज द कंटेंट्स रिक्वायर्ड इन द ऑडिट रिपोर्ट. अंकेक्षण अहवालाचे प्रकार स्पष्ट करून अंकेक्षण अहवालात आवश्यक असणाऱ्या बाबी लिहा. तर हा क्वेश्चन 20 मार्कासाठी आहे. तर याचा आन्सर पाहायचे असतील कमेंट करा, तुम्हाला त्याचे आन्सर भेटून जाईल. ओके. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्याला तुम्ही जॉईन करा. त्यावर सुद्धा तुम्हाला याचं PDF भेटून जाईल. सेकंड क्वेश्चन होता पहा 15 गुणासाठी, व्हॉट इज व्हाउचिंग? हाऊ वूड यू व्हाउच अ कॅश बुक? प्रमाणन म्हणजे काय? रोख पुस्तकाचे प्रमाणन कसे कराल? तर क्वेश्चन दुसऱ्यासाठी तुम्हाला ऑरमध्ये क्वेश्चन दिला जातो. तर ऑरमध्ये क्वेश्चन कोणता दिला होता पहा, व्हॉट इज इंटरनल ऑडिट? एक्सप्लेन द डिफरंट बिटवीन इंटरनल ऑडिट अँड एक्सटर्नल ऑडिट. अंतर्गत अंकेक्षण म्हणजे काय? अंतर्गत अंकेक्षण व बहिर्गत अंकेक्षण यातील फरक स्पष्ट करा. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे 15 गुणासाठी, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ ऑडिट सॉफ्टवेअर एक्सप्लेनिंग द मीनिंग ऑफ कम्प्युटरायझेशन ऑडिट. संगणकीकृत अंकेक्षणाचा अर्थ सांगून अंकेक्षणाच्या सॉफ्टवेअरची संकल्पना स्पष्ट करा. त्यानंतर क्वेश्चन तिसरा, या क्वेश्चनला ऑर क्वेश्चन होता, एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन हँड रिटन ऑडिट अँड कम्प्युटराइज्ड ऑडिट. हस्तलिखित लेखापरीक्षण आणि संगणकीय लेखापरीक्षण यातील फरक स्पष्ट करा. त्यानंतर चौथा क्वेश्चन होता 15 गुणासाठी, डिस्क्लोज द स्पेशल इश्यू इन द ऑडिट ऑफ बँक कंपनी. अधिकोष कंपनीच्या अंकेक्षणातील विशेष बाबीचा खुलासा करा. तर हा तुमचा चौथा क्वेश्चन होता. यालाच ऑर क्वेश्चन कोणता दिलेला होता, डिस्क्राईब द प्रेसेशन टू बी टेकन व्हाईल ऑडिटिंग द नॉन परफॉर्मिंग असेट अकाउंट. अनुत्पादक संपत्ती खात्याचे लेखापरीक्षण करताना घ्यावयाच्या खबरदारीचे वर्णन करा. हा झाला चौथ्या क्वेश्चनचा ऑर क्वेश्चन. त्यानंतर क्वेश्चन 5 मध्ये बघा, राईट शॉर्ट नोट्स एनी टू. प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला 5वा क्वेश्चन हा 10 मार्क्ससाठी विचारला जातो आणि शॉर्ट नोट्सवरती. ठीक आहे. यामध्ये 4 क्वेश्चन दिले जातात. सगळ्यात आधी पहा, फर्स्ट क्वेश्चन आहे व्हाउचिंग.
सेकंड आहे SA 610 अँड 620. थर्ड आहे SA 300 अँड 320. 4 आहे इंटरनल चेक्स. तर जे इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी आहेत त्यांनी इंग्लिशमध्ये सोडवायचं आहे आणि जे मराठीचे विद्यार्थी आहेत त्यांना खाली मराठीमध्ये क्वेश्चन दिलेला आहे. खालीलपैकी कोणत्याही 2वर टिपा लिहा. पहिला आहे प्रमाणन म्हणजेच वाउचिंग. सेकंड आहे अंकेक्षण मानक 610 आणि 620. अंकेक्षण मानक 300 आणि 320. अंतर्गत तपासणी इंटरनल चेक्स. तर या 2वरती कोणत्याही 2वरती तुम्हाला टिपा लिहायच्या आहेत. प्रत्येकी 5 मार्क असतील. 2 क्वेश्चन लिहा. तुम्हाला एकूण 10 मार्क्स इथे भेटून जातील. तर अशा पद्धतीने 2023मध्ये ऑडिटिंग या विषयाचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर दिलेला होता. चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. या चॅनेलवर मॅनेजमेंट अकाउंट, ॲडव्हान्स अकाउंट, GST, ऑडिट पूर्ण विषयाचा सिलेबस अपलोड केलेला आहे आणि प्रॅक्टिकल प्रॉब्लेमसुद्धा आपण घेत आहोत. जर तुम्ही म्हणलात ऑडिटिंग याच्यासुद्धा नोट्स पाहिजे असतील तर त्यासुद्धा नोट्स जेव्हा तुम्ही कमेंटमध्ये मला कळवाल तेव्हाच मी याच्या नोट्स अपलोड करणार आहे. नाहीतर फक्त मी ॲडव्हान्स अकाउंटिंग आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग याचे प्रॉब्लेम फक्त घेणार आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 यामधील क्वेश्चन पेपर बँकिंग अँड फायनान्स 2023मध्ये विचारण्यात आलेले क्वेश्चन आपण पाहणार आहोत. तर बेल आयकॉनला प्रेस करा. आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.